विदाउट OTP तुम्हाला हा बेनिफिशियरी स्टेटस चेक करता आलेला आहे। नमस्कार शेतकरी मित्रो, पुन्हा एकदा या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। अजूनही या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करून ठेवा। मित्रो, नमो किसान योजनेचे 4000 रुपये हे आत्ताच खात्यावरती आलेले आहेत। यापूर्वी एक हप्ता आलेला होता तो 2000 चा, असे मिळून 3 हप्ते 6000 रुपये तुमच्या बँक खात्यात आलेले आहेत। पण ते कसे चेक करायचं, कोणत्या बँक खात्यात नक्की पैसे जमा झालेले आहेत, त्याचबरोबर नमो किसान योजना महाराष्ट्र शासनाचा बेनिफिशियरी स्टेटस कसं चेक करायचं, तेही विदाउट OTP विदाउट अडचणीचं। चला तर व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देण्यात आलेली आहे, पाहू शकता ही वेबसाईट आहे। या वेबसाईट वरती यायचं आहे। यावरती आल्यानंतर बेनिफिशियरी स्टेटसचा ऑप्शन इथे तुम्हाला दिसत आहे, यावरती क्लिक करा। त्यानंतर पहा इथे 2 ऑप्शन आहेत, एक म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर। आता रजिस्ट्रेशन नंबर कोणता, PM किसान योजनेचा जोच रजिस्ट्रेशन नंबर आहे तोच रजिस्ट्रेशन नंबर, आणि दुसरा ऑप्शन आहे मोबाईल नंबर थ्रू। आता PM किसानचा रजिस्ट्रेशन काढते वेळी OTP लागतो, त्यामुळे तो रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा, नो युअर रजिस्ट्रेशन नंबर। इथे पुन्हा आपल्याला आधार किंवा मोबाईल थ्रू OTP टाकून गेट OTP वरती क्लिक करून आपण तो डाटा चेक करू शकता। आता पहा आपल्याला बेनिफिशियरी स्टेटस चेक कसं करायचं आहे, तेही मोबाईल नंबर थ्रू पुन्हा आपल्याला याच वेबसाईट वरती येऊन इथे रजिस्ट्रेशन नंबर ऐवजी मोबाईल नंबर वरती आपल्याला क्लिक करायचा आहे। आपला जो मोबाईल नंबर PM किसानला रजिस्टर्ड आहे तो इथे एंटर करा। हा कॅप्चा देण्यात आलेला आहे तो फिल करा आणि गेट डाटा वरती क्लिक करा। आता पाहू शकता विदाउट OTP तुम्हाला हा बेनिफिशियरी स्टेटस चेक करता आलेला आहे। डायरेक्टली मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा डाटा ओपन होईल। इथे फार्मर नेम, फादर नेम, तुमचं राज्य, गाव, त्याचबरोबर रजिस्ट्रेशन नंबर इथे मिळालेला आहे। विदाउट OTP रजिस्ट्रेशन नंबर इथे तुम्हाला भेटलेला आहे, हा कॉपी करून ठेवा, PM किसान साठी खूप महत्त्वाचा आहे। त्यानंतर पहा लँड सीडिंग स्टेटस आहे यस, इथे यस असणं गरजेचं आहे, लँड सीडिंग यस। त्यानंतर PFMS बँक स्टेटस सुद्धा सक्सेस आलेला आहे, EKYC इलिजिबिलिटी ईमेल ID नाही आहे। पण मित्रो, आता या नागरिकाचे कोणत्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत, इथे खालती या फंड डिटेल्स आहे, यामध्ये पेमेंट स्टेटस आहेत, यांना सेकंड इन्स्टॉलमेंट आणि थर्ड इन्स्टॉलमेंट भेटलेला आहे। फर्स्ट इन्स्टॉलमेंट यांना मिळालेलं नाही, कारण यांचं PM किसान रजिस्ट्रेशन हा सेकंड इन्स्टॉलमेंटला नमोच्या स्टार्ट झालेला आहे। तर पाहू शकता पेमेंट स्टेटस सक्सेस आहे। बँक नेम बँक ऑफ इंडिया, जी काही बँक आहे ती इथे दिसून येईल। क्रेडिटेड डेट आहे, त्यानंतर पहा UTR नंबर देण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने फक्त तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाईप करून तुमचा नमो किसान योजनेचा डाटा पाहता येतो। अशाच प्रकारे या चॅनलवरती नमो किसान योजनेची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। तुम्हाला एकही हप्ता मिळालेला नसेल तर कमेंट करा, तुमच्या काही अडचणी असतील तरी सुद्धा कमेंट करा। PM किसान संदर्भातील प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, ती जाऊन पहा। पुन्हा भेटूया महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।